नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याची थकीत एफआरपीची देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दौलत अथर्वचे संचालक पृथ्वीराज खोराटे यांनी आज जाहीर केला. आज कारखाना कार्यस्थळावर आम्हाला व्याज नको पण आमची मूळ एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांनी दौलत अथर्वचे संचालक पृथ्वीराज खोराटे यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी मोजक्याच लोकांच्या व्याजाच्या मागणीसाठी इतर हजारो शेतकऱ्यांचं नुकसान न करता फक्त मूळ एफआरपी द्यावी, तसेच इथून मागे जसा दौलत कारखाना चालवला तसा इथून पुढे देखील चालवावा. दौलत अथर्वच्या बाबतीत अयोग्य अडचणी आणणाऱ्यांना इथून पुढे शेतकरीच सडेतोड उत्तर देतील असा विश्वास शेतकऱ्यांनी दिला. यावर उपस्थित बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत संचालक पृथ्वीराज खोराटे यांना विश्वास दिला. दरम्यान दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे हे कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे बैठकीवेळी संचालक पृथ्वीराज खोराटे यांनी दूरध्वनीवरून त्यांना शेतकऱ्यांच्या मागणीचा आपण विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं. याला चेअरमन खोराटे यांनी दुजारा देत एफआरपीची मूळ रक्कम उद्यापासून देण्यात येणार असल्याचं सांगितलं. चेअरमन मानसिंग खोराटे यांच्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच थकीत रक्कम मिळण्याची सुरुवात झाली असताना काही लोकांच्या हट्टापायी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. याचबरोबर कारखाना देखील सुस्थितीत चालला पाहिजे, त्यासाठी दौलत अथर्वचा मुख्य घटक शेतकरी वर्ग आहे, त्यामुळे प्रथमतः त्याचा विचार होणं गरजेचं आहे. चेअरमन खोराटे हे दिलेला शब्द पाळतात, त्यामुळेच आमच्यावर सर्वांनी विश्वास ठेवलाय, तो आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही. याचबरोबर कारखान्याला लिलावाची नोटीस आलेली असताना देखील केवळ शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन चेअरमन मानसिंग खोराटे यांनी थकीत एफआरपी देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी यामध्ये खोडा घातला. कारखाना सुरळीत व्हावा यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे, पण कारखान्याचा आपल्याकडे राहण्याची शाश्वती नाही. तरी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू राहावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रह खातर पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू करत असल्याची घोषणा पृथ्वीराज खोराटे यांनी यावेळी दिली. यावर सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याला बिनव्याजी मूळ एफआरपी मिळावी आणि कारखाना सुरळीत सुरू राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर, दौलत अथर्व प्रशासनाचे अधिकारी व चंदगड तालुक्यातील गावांच्या मधून आलेले सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.